धनगर आरक्षण, दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण. श्वास सोडेल पण उपोषण सोडणार नाही, हे शब्द आहेत धनगर नेते दीपक बोराडे यांचे. आझाद मैदान मुंबई येथे 16 तारखेपासून आमरण उपोषण सुरू. परवानगी होती फक्त 3 दिवस, 16, 17 आणि 18. पण आज 5 दिवसाहून अधिक काळ उलटला आणि दीपक बोराडे 1 इंचही मागे सरले नाहीत. प्रश्न एकच, धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणार का? 60 वर्ष काँग्रेसने फसवलं, 12 वर्ष भाजपने फसवलं. गोपीचंद पडळकर लढले, लक्ष्मण हाके लढले, आता दीपक बोराडे लढत आहेत. पण तिन्ही नेते वेगळे का लढतायत? एकत्र आले तर काय होईल? आणि खरंच यावेळी आरक्षण मिळेल का? आजच्या या व्हिडिओमध्ये A to Z संपूर्ण सत्य सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा प्रश्न तुम्हाला विचार करायला लावेल. आता धनगर समाजाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. धनगर समाज हा महाराष्ट्रातील एक प्रमुख भटके विमुक्त समाज आहे. मेंढपाळ, शेतकरी, कष्टकरी हा समाज शतकानुशतके जंगल, माळरान आणि दऱ्याखोऱ्यात जगत आला. महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या अंदाजे 3 कोटीच्या आसपास आहे. राज्यातील 150हून अधिक विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा थेट प्रभाव आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्ये धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जातीचा दर्जा आहे. पण महाराष्ट्रात मात्र VJNT म्हणजेच भटक्या विमुक्त जातीमध्ये गणना होते. धनगर समाजाची मागणी सरळ आणि स्पष्ट आहे, आम्हाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा. आता मित्रांनो, आरक्षणाची मागणी आणि इतिहास काय सांगतोय? 1967 साली लोकूर समितीने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा दर्जा देण्याची शिफारस केली होती, पण ती शिफारस धुळीस मिळवली गेली. पुढे 2008 मध्ये रेणके आयोगाने पुन्हा सांगितलं धनगर समाजाचा एसटीमध्ये प्रवेश व्हायला हवा, पण अहवाल फाईलमध्येच बंद राहिला. 2014ला भाजप सत्तेत आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. धनगर समाजाने आसेने पाहिलं आता होईल, पण 5 वर्ष गेली, काहीच झालं नाही. 2019ला महाविकास आघाडी आली, पुन्हा आश्वासन, पुन्हा समित्या, पुन्हा शून्य निकाल. 2022 नंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी लिखित आश्वासन दिलं 15 दिवसात GR काढतो, पण ते 15 दिवस अजून संपले नाहीत असं वाटतंय सरकारला. 60 वर्ष काँग्रेस, 12 वर्ष भाजप, एकूण 72 वर्षांच्या फसवणुकीची ही कहाणी आहे. आता मित्रांनो, दीपक बोराडे कोण आहेत? दीपक बोराडे हे धनगर समाजाचे तळागाळातून उभे राहिलेले नेते आहेत. ते कुठल्या मोठ्या पक्षाचे नेते नाहीत, कुठला मंत्रीपद नाही, आमदारकी नाही, पण समाजाची वेदना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 16 मार्चपासून त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केलं. परवानगी होती फक्त 16, 17 आणि 18 मार्च, म्हणजेच 3 दिवस. पण दीपक बोराडे थांबले नाहीत. त्यांचं म्हणणं एकच होतं, श्वास सोडेन पण उपोषण सोडणार नाही. त्यांनी 23 तारखेला मोठ्या एल्गारासाठी संपूर्ण धनगर समाजाला आव्हान केलेलं आहे. एकजुटीनं या आणि आरक्षण घेऊन जा, हा त्यांचा संदेश आहे. आता मित्रांनो, 3 नेते 3 आघाड्या वेगळी का लढतायत? आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. धनगर आरक्षणासाठी लढणारे 3 प्रमुख चेहरे आता चर्चेत आहेत. पहिला चेहरा म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. ते भाजपचे आमदार आहेत. विधान परिषदेत आवाज उठवला, उपोषणं केली, आंदोलन केली, पण पक्षाच्या चौकटीत राहून लढायचं म्हणजे मर्यादा येतेच. भाजप सरकारवर थेट दबाव आणण्यात त्यांची ताकद कमी पडली. दुसरा चेहरा म्हणजे लक्ष्मण हाके. ते अधिक आक्रमक भूमिका घेतात, पण स्वतंत्र संघटनेच्या माध्यमातून लढत असल्याने त्यांचा आवाज माध्यमांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचण्यात अडथळे येतात. तिसरा चेहरा म्हणजे दीपक बोराडे. त्यांनी आता थेट आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. जनतेच्या भावना बोलतात त्यांच्याद्वारे, पण एकट्याने किती काळ लढणार? हे तिघे एकत्र का येत नाहीत? यामागे काय कारणं आहेत? कारण नंबर 1, राजकीय अहंकार. प्रत्येक नेत्याला वाटतं मीच या समाजाचा खरा नेता. नेतृत्वाचं श्रेय कोणाला मिळणार यावरून मतभेद होतात. कारण नंबर 2, वेगळ्या राजकीय विचारधारा. पडळकर भाजपमध्ये आहेत, बाकी नेते स्वतंत्र. भाजपशी संघर्ष करायचा की आतून दबाव आणायचा यावर एकमत नाही.
कारण नंबर 3, बाहेरून आत काही विश्लेषक असंही म्हणतात की सत्ताधारी पक्ष हेच चाहतो की धनगर नेते विखुरलेले राहावेत, कारण एकत्र आले तर धनगरांची मतं एकदम हालतात. सरकारला ते परवडत नाही. कारण नंबर 4, संघटनात्मक ताकद नाही. तिन्ही नेत्यांकडे स्वतःची स्वतंत्र संघटना आहे, एकत्र व्यासपीठ नाही, एकत्र रणनीती नाही. हे एकत्र आले असते तर आज चित्र वेगळं असतं. आता प्रश्न स्वतःला विचारा मित्रांनो, एवढा मोठा समाज, एवढी मोठी मागणी, एवढी वर्षाची लढाई, तरी देखील सरकार का ऐकत नाही? कारण नंबर 1, केंद्र सरकारची मान्यता लागते. ST आधीत बदल करायचा असेल तर केंद्र सरकारची परवानगी लागते. राज्य सरकार एकट्याने हा निर्णय घेऊ शकत नाही आणि केंद्रात भाजप असली तरी ते राज्य सरकारवर दोष ढकलतात. कारण नंबर 2, इतर ST समाजांचा विरोध. धनगरांना ST मध्ये घेतलं तर विद्यमान ST समाजाच्या आरक्षणावर परिणाम होईल असं सरकारला वाटतंय. आदिवासी संघटना यावर विरोध करतायत आणि राजकारण्यांना एका समाजाला खुश करायचं तर दुसऱ्या समाजाला नाराज करावं लागतं असं त्यांचं मत आहे. कारण नंबर 3, मतांचं गणित. धनगर समाज महत्त्वाचा आहे हे सगळ्यांना माहीतच आहे, पण आरक्षण दिल्यावर मत मिळतातच असं नाही असं सत्ताधाऱ्यांना वाटतं. आश्वासन देऊनही मत मिळतात, मग आरक्षण कशाला द्यायचं? कारण नंबर 4, न्यायालयीन अडथळे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका आहेत. सरकार म्हणतं न्यायालयाचा निर्णय यायला हवा, न्यायालय म्हणतंय सरकारने पावलं उचलायला हवीत आणि या दोघांमध्ये धनगर समाज हा भरडला जातोय. आता मित्रांनो, दीपक बोराडे यांनी 23 मार्चला मोठ्या एकत्रीकरणाचं आवाहन केलंय. ते म्हणतात तुम्ही एकजुटीने या, आरक्षण घेऊन जा. हे आव्हान धनगर समाजातील प्रत्येक माणसाला आहे. शेतकरी असो, विद्यार्थी असो, महिला असो, तरुण असो. 23 तारखेचं महत्त्व काय? जर लाखो धनगर बांधव आझाद मैदानावर एकत्र आले तर सरकारला दुर्लक्ष करणं शक्य नाही, कारण राजकीय दबाव हाच एकमेव मार्ग उरलेला आहे. आतापर्यंत ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळाले, आंदोलनात जेव्हा लाखो लोक रस्त्यावर आले तेव्हा सरकारला हालचाल करावीच लागली आहे. आरक्षण वाचवण्यासाठी जेव्हा एकजूट झाली तेव्हा सरकारने तातडीने बैठका घेतल्या. संख्याबळ हीच खरी ताकद असते. 23 तारखेला फक्त गर्दी जमवणं पुरेसं आहे का, की त्यासाठी काही ठोस रणनीती हवी आहे? आता मित्रांनो, आरक्षण मिळवण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे नेत्यांची एकजूट. पडळकर, हाके आणि बोराडे या तिघांनी एकत्र बसायला हवं. अहंकार बाजूला ठेवायला हवा. एकाच व्यासपीठावर एकाच आवाजाने सरकारसमोर उभं राहावं. विखुरलेल्या आवाजाकडे कोणी लक्ष देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जनतेचा सहभाग. फक्त नेते लढत राहिले तर सरकार थकवू शकतं, पण लाखो सामान्य धनगर बांधव रस्त्यावर आले तर राजकीय गणित बदलतं. तिसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर लढाई. न्यायालयात सक्षम वकिलांच्या मदतीने जोरदार याचिका, रेणके आयोगाचा अहवाल, लोकूर समितीची शिफारस, हे सगळे दाखले घेऊन सुप्रीम कोर्टपर्यंत जाण्याची तयारी ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पातळीवर आवाज, एकत्र या, केंद्र सरकारवर थेट दबाव टाका. पाचवी गोष्ट म्हणजे राजकीय दबाव. आगामी निवडणुकीमध्ये एक गट्टा मतदान हे सर्वात मोठं हत्यार आहे. आरक्षण दिलं तरच मत, नाही तर नाही, हे ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. आता मित्रांनो, दीपक बोराडे यांचा संघर्ष. एक माणूस, कुठलं मंत्रिपद नाही, कुठली सत्ता नाही, फक्त समाजाची वेदना आणि न्यायाची आस. आझाद मैदानावर उन्हात थंडीत भुकेत बसलेले दीपक बोराडे, ते फक्त स्वतःसाठी लढत नाही आहेत, ते लढतायत तुमच्या मुलांसाठी, तुमच्या नातवंडांसाठी. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण असेल तर तुमच्या मुलांना संधी मिळेल. शिक्षणात आरक्षण असेल तर तुमची मुलं डॉक्टर, इंजिनियर होऊ शकतात. हे स्वप्न आहे दीपक बोराडे यांचं आणि हे स्वप्न आहे तुमचं सुद्धा. दीपक बोराडे तुमच्या लेकरांसाठी लढतोय, मग साथ द्यायला हवी की नको, हा प्रश्न स्वतःला विचारा. तर मित्रांनो, दीपक बोराडे यांनी आझाद मैदानावर लढत सुरूच ठेवलेली आहे. 23 तारखेला एल्गार तयार होतोय, पण खरा प्रश्न हा आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे हे तिन्ही नेते, आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके आणि दीपक बोराडे वेगवेगळे का लढत आहेत? नेते एकत्र का येत नाहीत? एकाच व्यासपीठावर एकाच आवाजाने का बोलत नाहीत?
आणि खरंच धनगर समाजाला ST आरक्षण मिळेल का? उत्तर सोपं आहे. जर हे तिन्ही नेते एकत्र आले, धनगर समाज एकवटला आणि 23 तारखेला लाखो धनगर बांधव आझाद मैदानावर जमा झाले, एकत्रित उभे राहिले, तर आरक्षण 100% मिळेलच. पण जर पुन्हा तेच विखुरलेपण राहील, तोच अहंकार, तीच वेगळी आंदोलनं, तर सरकार पुन्हा दुर्लक्ष करेल. आणखीन 10, 20 आणि असे कित्येक वर्ष प्रश्न तसाच राहील. निर्णय तुमचा आहे. वेळ आता आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक धनगर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही 23 तारखेला दीपक बोराडे यांच्यासोबत एकजुटीने आझाद मैदानावरती जाणार आहात का? धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार का? तिन्ही मोठे चेहरे, तिन्ही मोठे नेते एकत्रित येणार का? धनगर समाजाला खरंच येणाऱ्या काळामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच खऱ्या, निर्भीड आणि वास्तव मांडणाऱ्या गोष्टींसाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.